वासुदेवाय। ओम अज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मीलितं येन तस्मै श्री गुरवे नमः। वाञ्छाकल्पतरुभ्यश्च कृपा सिन्धुभ्य एव च पतितानां पावनेभ्यो वैष्णवेभ्यो नमो नमः। जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासादि गौर भक्तवृंद। हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे। तर आपणा सर्व भाग्यवंत रसिक श्रोत्यांचे, भाविक भक्तांचे, श्रद्धाळू जनांचे, देवींचे, सज्जनांचे आणि सर्व रसिक प्रेक्षकांचे आजच्या या भगवद्गीतेच्या पहिल्याच सत्रामध्ये, भगवद्गीतेच्या या प्रारंभिक सत्रामध्ये भगवद्गीतेचा आज आपण श्री गणेशा करणार आहोत। हरे कृष्ण। तर याच्यामध्ये आपणा सर्वांचे हार्दिक स्वागत आहे। सर्वांच्या डोक्यामध्ये हा प्रश्न असेल, आताच या कार्यक्रमाचे आयोजक वृंदावन गोपाल प्रभू म्हणाले की हे अंतिम सत्र आहे, गीतेचा 18वा अध्याय आहे। सर्वांच्या डोक्यामध्ये असाच प्रश्न असेल की प्रभूजींनी पहिलं सत्र कसं काय म्हणाले। खरं तर आजपासून भगवद्गीतेचा अभ्यास सुरू झाला, आजपासून भगवद्गीतेचं आचरण आपल्या जीवनात सुरू झालं पाहिजे। हे अंतिम सत्र नाही, तर हे पहिलं सत्र आहे। इथून भगवद्गीता आपल्या जीवनात उतरायला हवी। आपण भगवद्गीतेची शिकवण, भगवान श्रीकृष्णाची शिकवण ही आपल्या जीवनात दैनंदिन व्यवहारात आचरणात आणावी। कुरुक्षेत्रावरील युद्ध जे आहे, या भयानक युद्धामध्ये प्रारंभीच भगवान श्रीकृष्णाने का सांगितली गीता, कारण प्रत्येक मानवी जीवन हे एक युद्धाप्रमाणेच असतं। रात्रंदिन आम्हा युद्धाचा प्रसंग, अंतर मन बाहेर जन। आतमध्ये मन ऐकत नाही आणि बाहेर लोक नावं ठेवत असतात। तर एका साधकासाठी, एका सज्जनासाठी नेहमीच संघर्ष असतो। त्यामुळे भगवद्गीतेचं तत्वज्ञान आणि भगवद्गीतेचा सार हा आपल्या जीवनाचा मूलभूत पाया आहे। भगवद्गीतेशिवाय आपण जीवन जगूच शकत नाही। ज्या प्रकारे तो पहिलवान कार्यकर्ता जो होता, व्यायामशाळेत संघर्ष करतो, दुःख भोगतो, तसे आपण भगवद्गीते वाचून या जीवनात दुःख भोगत आहोत। म्हणून आज भगवद्गीतेचा अंतिम दिवस नसून आज भगवद्गीतेचा हा प्रारंभीचा पहिला श्री गणेशाचा दिवस आहे। म्हणून या पहिल्या सत्रामध्ये आपणा सर्वांचे मी पुनश्च एक बार स्वागत करतो। हरे कृष्ण। तर हा पहिला दिवस कसा आहे ते मी शेवट आपल्या प्रवचनाच्या ओघामध्ये तुमच्या लक्षात येईल की आपण आजपासून काय काय करणार आहोत। ठीक आहे, कारण मला काही जणांचे फोन आले, काही जणांचे मेसेज आले, काही जणांचे संदेश आला की फार वाईट वाटतं, आज शेवटचं सत्र आहे, थांबायला नको वगैरे वगैरे वगैरे, असंच चालू राहिलं पाहिजे। या रसिक भक्तांच्या, श्रद्धाळू प्रेक्षकांच्या आग्रहास्तव अभूतपूर्व प्रतिसादाला उत्तर म्हणून भगवान श्रीकृष्णाच्या कृपेने आपलं हे सत्र चालूच राहणार आहे। त्याचं स्वरूप मी शेवटी तुम्हाला सांगेन। आता आपण 18व्या अध्यायाचा सारांश पाहू। सर्वांनी अत्यंत ध्यानपूर्वक श्रवण करण्याचा प्रयत्न करा। हरे कृष्ण। प्रभूजी ते योगा लॅटर दाखवा। ओके प्रभू। हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे। भगवद्गीता जे आहे एक अत्यंत सुव्यवस्थित रचलेला असा ग्रंथ आहे आणि भगवान श्रीकृष्ण याची सुरुवात जी आहे, वरती फ्रॉम द फर्स्ट स्लाइड, याची सुरुवात जी आहे, आणखी वरती कर्मयोग जिथे लिहिलं तिथे, तर भगवद्गीतेची सुरुवात अत्यंत
स्लाइड नंबर 1. तर भगवद्गीतेची सुरुवात भगवान श्रीकृष्ण अत्यंत सुव्यवस्थितपणे करतात. पहिले 6 अध्याय कर्मयोग, त्याच्यानंतर ध्यानयोग, ज्ञानयोग यांचं वर्णन करतात. मध्ये ते भक्तियोगाचं वर्णन करतात आणि 13 ते 17 या 5 अध्यायांमध्ये भगवंत जे आहे ते ज्ञानयोगाचं वर्णन करतात, किंवा जीवात्मा या भौतिक बंधनामध्ये, दुःखामध्ये कसा गुरफटला जातो याचं वर्णन त्यांनी केलेलं आहे. पुरुषः प्रकृतीस्थो हि भुंक्ते प्रकृतीच्या गुणान कारणं गुणसंगस्य सद असत योनी जन्मसु. 13व्या अध्यायाचा हा 22वा श्लोक सांगतो. तर सारांश रूपाने भगवान श्रीकृष्ण काय करतात, पहिल्या अध्यायापासून ते 17व्या अध्यायापर्यंत संपूर्ण सारांश या 18व्या अध्यायात श्लोक संख्या 1 ते 55 पर्यंत, श्लोक संख्या 1 ते 55 भगवंत हे सांगत आहेत सारांश रूपाने. जसं एखादा शिक्षक असतो, तो शिक्षक काय करतो, मुलांना 35 मिनिटे त्याचा जो वर्ग आहे तो शिकवतो त्या वर्गामध्ये, आणि शेवटचे 5 मिनिटं आपण यातून काय शिकलो, आणि शेवटी एक मेसेज असतो, टेक होम मेसेज म्हणतात त्याला इंग्रजीत, कॅरी अवे मेसेज, की आपण आता काय करायचं, काय घरी काय घेऊन जायचं इथून, हे भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला या ठिकाणी सांगत आहेत. तर पहिल्या 55 श्लोकांमध्ये भगवंत सांगत आहेत की कसं आपण आहार निद्रा भयमिथुनातून बाहेर पडून पशु जीवनातून काही लोक कर्मकांडामध्ये लागतात, देवधर्मांचा उपासना करतात, काही लोक गणपतीची, काही लोक शंकराची, काही लोक पार्वतीची, काही लोक काळभैरवाची, विविध देवी देवतांची उपासना करायला लागतात. त्याच्यामध्ये यज्ञयाग, होम, हवन हे सगळे येतात. तुम्ही एखाद्याच्या घरामध्ये पाहिलं तर सगळे असं वाटते 33 कोटी देवदेवता अवतरलेत. काही अडचण असते, ते देवदेवतांना बसायला पण येत नाही तिथं, आणि कित्येक दिवस तिथं साफसफाई पण केलेली नसते, आणि अगरबत्त्यांचे लावून 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 त्याची धूळ साचलेली असते, आणि त्याच्या काड्या तिथंच असतात. इतके सारे कर्मकांड करतात. आपण मात्र एसीच्या घरामध्ये खूप सुंदररित्या वातानुकूलित बनवून स्वच्छतेत राहतो. परंतु हे कर्मकांडीय लोक अशा प्रकारे देव्हाऱ्याची अवस्था करून ठेवतात. त्याच्यावरती ज्या वेळेला लोक भगवंताकडे वळण्याचा प्रयत्न करतात, आपली कर्म जी आहेत त्याचं फळ ज्यावेळेला ते भगवंतांना अर्पण करायचा प्रयत्न करतात, त्याला म्हणतात कर्मयोग. योग म्हणजे भगवंताशी जोडण्याचा प्रयत्न करणे. युज या संस्कृत धातूपासून हा शब्द बनलेला आहे योग. ज्या वेळेला आपली कर्म, आपण जर आई असू, वडील असू, मुलगा असू, नोकर असू, चाकर असू, किंवा कोणीही असू, आपलं जे निहित कर्तव्य आहे ते कर्तव्य, आईचं असेल स्वयंपाक करणे, मुलं बाळ सांभाळणे, घर स्वच्छ ठेवणे, वडिलांचं असेल धनार्जन करणे, सर्वांना रक्षण करणे घरातील कुटुंबियांचं, तर हे जे वैयक्तिक निहित कर्म आहे हे करत करत त्याची फळं भगवंतांना अर्पण करण्याचा प्रयत्न करणे, त्याला म्हटलेलं आहे कर्मयोग. याचे पुन्हा 2 भाग होतात. सकाम कर्मयोग म्हणजे काही इच्छा अपेक्षा ठेवून भगवंताची उपासना करणे, त्याच्यामध्ये सत्यनारायण पूजा येते, त्याच्यामध्ये तीर्थयात्रा येतात, गंगा स्नान येतं, बऱ्याच गोष्टी येतात त्याच्यामध्ये, की हे अमुक अमुक झालं म्हणजे माझा धंदा वाढेल, तसं झालं म्हणजे माझ्या मुलीला मुलगा मिळेल, असं झालं म्हणजे तर माझा मुलगा सुधरून तो चांगला शिक्षणाधिपती बनून तो चांगल्या नोकरीला लागेल. हे सकाम कर्मयोगामध्ये येतं. काहीतरी वासना आहे याच्यामध्ये, स्वतःचा स्वार्थ याच्यामध्ये लपलेला आहे. निष्काम कर्मयोगामध्ये हे थोडं प्रगत अवस्थेत आहे, की भगवंत माझ्या नशिबात काही होऊ दे, चांगलं वाईट काही होऊ दे, मी माझा आदर्श आई, आदर्श वडील, आदर्श मुलगा किंवा विद्यार्थी असण्याचं कर्म करेन, आणि त्याचं निष्फळ काही होऊ दे, त्याचं निष्पन्न काही होऊ दे, फळ काही होऊ दे, परंतु मी तुमच्या चरणी अर्पण करतो. जसं अर्जुनाला सांगतात श्रीकृष्ण, तू जिंकलास तरी तो राजा होतील, तू हरलास तरी स्वर्गाला जाशील. अशा निष्काम भावनेमध्ये तू कर्मयोग कर. त्याच्यातून सुद्धा प्रगती केल्यानंतर ज्ञानयोगाकडे व्यक्ती वळतो.
आणि ज्ञानयोगात तो एकतर ब्रह्मवादाकडे म्हणजे भगवंताच्या निराकार योगाकडे जाऊ शकतो, आणि त्याच्यात आणखी थोडी प्रगती केल्यावर तो अष्टांग योग. अष्टांग पुढे सांगितलं बघा, पुढचं दाखवा ते चक्र. तो जो अष्टांग योग आहे त्याचे 8 विविध आसन आहेत. गोचक्र, हा. कुठले कुठले आहेत? यम, काय करू नये, मांसाहार करू नये, जुगार करू नये, नशा करू नये, विचार करू नये, हे जे 4 यम आहेत ते. त्यानंतर नियम, हे करावं, पहाटे लवकर उठावं, हरिनामाचं स्मरण करावं, हरिकथा ऐकावी इत्यादी. आसन, व्यवस्थित बसलं पाहिजे. आसनामध्ये आपण ज्या गृहस्थाश्रमात आहोत त्या आश्रमात सुद्धा राहून भक्ती करू शकतो. काही लोक बसू शकत नाही, ते खुर्चीवर बसू शकतात, चालत करू शकतात. आसनाचं फार मोठं स्पष्टीकरण आहे, आपण नंतर कधी पाहू. त्यानंतर प्राणायाम, श्वासोच्छ्वास नियंत्रित करणे. त्यानंतर प्रत्याहार, इंद्रिय निग्रह करणे, जे उपवास तापास सगळे आले. काही पथ्य पाळणे. त्यानंतर धारणा, भगवंतावरती चित्त केंद्रित करण्याचा प्रयत्न करणे, आणि त्या प्रयत्नानंतर शेवटी ध्यान लावणे, भगवंतावरती स्थिर स्थावर होणे. आणि समाधी म्हणजे त्याच्यामध्ये पूर्णपणे तल्लीन होणे, आपण म्हणतो ना ब्रह्मलीन, तर तो प्रकार आहे. हे अष्टांगाचे 8 प्रकार आहेत, आणि हे परमात्म्यावरती केले जातात. ईश्वर सन्निधान, पतंजलीचे सूत्र सांगतात, ध्यान अवस्थितेन तद्गतेन मनसा पश्यन्ति यम योगी. योगी लोक असा अष्टांग योगाने ध्यान करतात. आणि अर्जुन म्हणतो की मला हे शक्य नाही, मनाला नियंत्रित करणे शक्य नाही, ह्याच्यासाठी मनावर नियंत्रण पाहिजे, हे शक्य नाही. पुढची स्लाइड दाखवा. तर अशा प्रकारे भगवंत पहिल्या 55 श्लोकामध्ये सारांश सांगत आहेत. पुढचा श्लोक, तर पांढरी स्लाइड बघा, ते पांढरी स्लाइड, हा, ते असं आहे बघा. एकदम खाली गेला तर पशु जीवन आहे, त्यानंतर कर्मकांडी जीवन देवी देवतांचं, त्याच्यावरती कर्मयोगा, त्याच्यावरती ज्ञानयोगा, ज्ञानयोगातून व्यक्ती ब्रह्मन रिअलायझेशन म्हणजे निराकार ब्रह्मवादाकडे, भगवंत एक निराकार आहे तिकडे पण जाऊ शकतो. आणि त्याच्यात थोडी प्रगती केली तर अष्टांग योगाकडे. अष्टांग योगात 2 मार्ग आहेत, एक पुन्हा निराकारवादाकडे जाऊ शकतो किंवा परमात्माकडे जाऊ शकतो. आणि त्याच्यातून पुढे गेल्यानंतर भक्तियोग, आणि भक्तियोगामध्ये भगवंताचा साक्षात्कार होऊ शकतो. असं भगवंत हे पहिल्या 55 श्लोकामध्ये सांगत आहेत. 11व्या अध्यायाचे जे पहिले 1 ते 55 श्लोक आहेत याच वर्णन करताय. कशा प्रकारे वर्णाश्रम धर्माचं आपण आचरण करून ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य आणि शूद्र या धर्माचं आचरण करून आपण जे आहे या कर्मयोगाची जी शिडी आहे याच्यावरती प्रगती करू शकतो. आणि मग भगवंत जे आहे पुढे सांगतात की आपल्याला काय करायचं. या भगवान साक्षात्कार जो आहे, भक्तियोग जो आहे, मागे जे अजून तो वैष्णव संघाची सीडी जातात कर्मयोगामध्ये. हा 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 आता गेलं बघा, ते वैष्णव संघ लिहिलं होतं, वैष्णव संघ लिहिलं होतं. हा, तर पशु जीवनामध्ये कर्मकांड, त्याच्यानंतर कर्मयोग, सकाम कर्मयोग, निष्काम कर्मयोग, ज्ञानयोग, अष्टांग योग आणि भक्तियोग, याला अनेक जन्म घ्यावे लागतात. बहुनाम जन्माना म्हणते ज्ञानवान माम प्रपद्यते वासुदेवम सर्वमिती स महात्मा सुदुर्लभ. अनेक जन्मानंतर असं समजतं की भगवान श्रीकृष्ण वासुदेव सर्वस्व आहे. त्याला खूप जन्म घ्यावे लागतात, परंतु एक शॉर्टकट सांगितलेला आहे. कारण गुणसंगस्य सदसत जन्म जोनिसी, की आपण जर कुठल्याही स्तरामध्ये असू तर साधू संघ केला, वैष्णवांचा संघ केला तर आपल्याला लिफ्ट मिळते. शिडी पायऱ्या चढून जायची गरज नाही.
त्याला फार वेळ लागेल आणि आपण थकून जाऊ. परंतु आपण वैष्णवांचा संग केला तर लिफ्ट मध्ये बसल्यासारखं डायरेक्ट तुम्हाला 100व्या माळ्यावर घेऊन जाऊ शकतं, सर्वोच्च मजल्यावरती घेऊन जाऊ शकतं. हा आहे वैष्णवांचा संग. तो आपण केला पाहिजे. ते दाखवू शकता आज सकाळी बनवलेले संघ विचार उच्चार. ती दुसरी स्लाइड दाखवा आज बनवलेली. हा, म्हणून हे फार महत्वाचं आहे. सारांश रूपाने खाली घ्या स्लाइड. हा, नाही नाही, मगाची स्लाइड दाखवा. हा, तर सगळ्यात पहिल्यांदा संघ महत्वाचा. आपण संघ कुणाचा करतो? कारण जसा संघ करतो ना तसा रंग येतो, म्हणजे विचार यायला लागतात, तसे आपले उच्चार होतात, तसा आपला आचार होतो, आणि थोडा थोडा आचार करत स्वैराचार जो आहे तो व्यवहार बनतो, आणि जसा आपला व्यवहार लोक बघतात तसा आपला प्रचार करतात, आणि तो प्रचार यमराजांपर्यंत पोहोचतो, आणि तसा आपला विहार होतो. उदाहरण देतो मी तुम्हाला, की आपण जर संघ वाईट लोकांचा केला तर वाईट विचार येतात. चोरांचा संघ केला तर चोरी कशी करावी, भ्रष्टाचार कसा करावा, याची डोक्यात विचार घोंगावायला लागतात. आणि हिने असं केलं, त्याने तसं केलं. तुम्ही बघा, पोलीस टाइम्स पेपर जर वाचत असाल, साप्ताहिक पोलीस टाइम्स, इतके सगळे षडयंत्र त्याच्यात असतात. किंवा कुठलाही वर्तमानपत्र वाचा, सगळे वाईटच विचार असतात. तसेच विचार डोक्यात घुसायला लागतात, आणि नंतर काय होतं, तशी भाषा होते आपली, उच्चार तसे व्हायला लागतात. किंवा मांसाहार करणाऱ्या व्यक्तीचा संग केला, नशा करणाऱ्या व्यक्तीचा, तसे विचार येतात आणि तसे उच्चार होतात. जसं मी 2 पोपटांची गोष्ट सांगितली. दोन्ही भाऊ भाऊ असतात, सख्खे जुळे. एकाला साधू घेऊन जातो, एकाला कसाई घेऊन जातो. ज्या कसाईचा पोपट असतो तो सारखा विचार करतो, ऐकून 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 भडीमार झालेला असतो त्या डोक्यामध्ये. मारो काटो फेको हेच त्या डोक्यात असतात, आणि उच्चार तसंच करायला लागतो. पाहुणा जर आला कोणी अंगणामध्ये तर तो पोपट म्हणत असतो, पकड इसको, मार इसको, तोड इसको, फोड इसको. उच्चार तसंच व्हायला लागतात. मग तसं आचरण व्हायला लागतं. वारंवार उच्चार केल्यानंतर तसं वागायला लागतो. हिंसक वागणं होऊन जातं, आणि मग ते सवय होते. आपला तो स्वभाव बनतो. आणि लोक म्हणतात फार वाईट आहे, फार खुंची स्वभावाचा आहे, त्याने असं केलं, तो असा बोलतो, तसा वागतो, त्याची ती सवयच आहे, तो सराईत गुन्हेगार होतो. आणि मग काय होतं, शेवटी यमराज आपल्यावरती सीसीटीव्ही कॅमेरा लावून बसलेलेच आहेत जन्मापासूनच. मग आपली गती नरक गती होऊन जाते. समजा आपण साधू संग केला तर कसे विचार येतात. जसं आपण 18 दिवसांपासून भगवद्गीतेचा अभ्यास वर्ग आयोजित केलेला आहे, त्याच्यामध्ये तुम्ही सर्वांनी उत्साहाने भाग घेतलेला आहात. तर याच्यामध्ये कसं होतं, की तसे विचार यायला लागतात. कृष्ण असे आहेत, कृष्ण तसे आहेत, अरे कृष्णाने तर सगळ्याच प्रश्नाची उत्तरं देऊन ठेवलेले आहेत, विचारायला लागतात. आणि आपण या साधू संगतीमुळे तसे उच्चारण करायला लागतो. जय श्री कृष्ण, हरे कृष्ण, हरे राम वगैरे आपले उच्चार व्हायला लागतात, आणि हळूहळू आचारही बदलायला लागतो आपला. लवकर उठायला लागतो, आंघोळ करायला लागतो, स्वच्छ राहायला लागतो, खरं बोलण्याचा प्रयत्न करतो आपण, कुणाला फसवायचा प्रयत्न करत नाही. आणि त्याच्यानंतर हे जर तुम्ही साधू संघ जारी ठेवला, तर हा साधू संघ कायम करत राहिला. एकदा गंगेत आंघोळ करून माघारी आल्यावर शुद्ध होत झालं, आंघोळ केल्यावर होतं शुद्ध, पण माघारी आल्यावर पुन्हा पाप करायचं नसतं. आता आपण गीतेच्या गंगा स्नान केलेलं आहे, आता परत पाप नाही करायचं, त्यासाठी साधू संघ चालू ठेवायचा. त्यावेळी आपलं आचरण चांगलं होतं, आणि त्यावेळी आपला व्यवहार चांगला होतो. म्हणजे आपण नामस्मरण चालू करतो, 2 माळा, 4 माळा, 8 माळा, 16 माळा, 32 माळा, 64 माळा, आणि दिवसभर हरिनाम चालू असतं. सगळे म्हणतो, अरे तो फार मोठा भक्त आहे, तो फार मोठा साधू आहे, तो फार मोठा संत आहे. आणि आपलं मग वाट कोण पाहतंय? भगवान श्रीकृष्ण. गोलोक वृंदावनामध्ये श्रीकृष्ण आपली वाट पाहतात. तर आपण ठरवायचा संघ कुणाचा करायचा. घुमते प्रकृती गुणा कारण गुणसंग. संघ कुणाचा करायचा आहे ते आपण ठरवायचं आहे. आणि
जे आपण निर्णय घेतो त्यानुसार आपण भागीदारी ठरतो, नरकाचे किंवा गोलोक वृंदावनाचे. त्यावेळी बोलू शकत नाही देवाने मला असं का वाईट केलं, देवाने मला असं का दुःख दिलं, आपण त्यावेळी म्हणायचं नसतं. सुरुवातीपासून आपण जी निवड असते प्रत्येक क्षणाची, ती साधू संगतीची, हरिनामाची, हरिकथेची, हरिभक्तीची ठेवली तर आपला जो चढता लेख आहे तो आलेख वाढत जातो आणि शेवटी गोलोक वृंदावनामध्ये भगवान श्री राधा श्याम सुंदरांच्या चरणी आपण समर्पित होतो. हा आहे मानवी जीवनाचा उद्देश. आणि हे झाले 55 श्लोक पहिल्या अध्यायाचे. त्याच्यानंतर भगवान श्रीकृष्ण 56 ते 60 या श्लोकामध्ये, 56 ते 60 या श्लोकांमध्ये भक्तीचं वर्णन करतायत, शुद्ध भक्ती. कॅन यू शो दॅट? 56 ते 60 या श्लोकामध्ये भगवान श्रीकृष्ण खूप सुंदररित्या वर्णन करत आहेत की कशा रीतीने भगवंत जे आहे हे सर्व जीवांच्या हृदयामध्ये आहे. आणि ते सांगतात त्या ठिकाणी, सर्व कर्मानि कुरु सदा कुर्वाणो मध्ये पाश्रया मत प्रसादावाप्नोति शाश्वतम पदम नव्ययम. माझी कृपा प्राप्त करायचा प्रयत्न कर. 57 स्लाइड बनवले नाहीत का? मी सांगितलं होतं सगळ्या श्लोकांचे स्लाइड बनवा. त्यांनी पाठवले परंतु आज मला 57 हा. चेतसा सर्व कर्माणि मयि संन्यस्य मत्परः बुद्धियोगम उपाश्रित्य मच्चित्ता सततं भव. लक्षात येते का बघा? 2.19 मध्ये भगवंतांनी बुद्धियोगाचं वर्णन केलं, ते पुन्हा इथं पुनरुच्चारित करतायत. कोण बुद्धियोग? माझ्यामध्ये तुझी चेतना लावण्याचा बुद्धियोग. आणि ती बुद्धियोग मिळतो कसा? आपली बुद्धी नाही, आपली बुद्धी तर गंजलेली आहे. आपली बुद्धी नाही, ही बुद्धी कोणाची आहे? ददामी बुद्धियोगम तम. 10वा अध्याय 10वा श्लोक. तम येन मामुपयांती. ते पुढचा श्लोक. भगवंत या ठिकाणी भक्ती योगाचं वर्णन करत आहे. मग काय होईल त्याच्यामुळे? काय होईल भगवंता? मच्चित्ता सर्व दुर्गानी मत्प्रसादात तरिष्यसि अतचेत्वम अहंकारा न श्रोष्यसी विनश्यसी. तू ज्या वेळेला मच्चित्ता सर्व दुर्गानी, सर्व दुर्ग म्हणजे संकट, सर्व दुर्गानी, सर्व म्हणजे सर्व, जन्म मृत्यू जरा व्याधी तर आहेच आहे, परंतु आपल्या दैनंदिन जीवनातील दुःख, आपली जर मुलं बाळ ऐकत नसतील ते दुःख, आपले पती जर ऐकत नसतील, आपली पत्नी जर ऐकत नसतील, कदाचित आपले आई वडील ऐकत नसतील, आपले शेजारी ऐकत नसतील, आपले कामावरील स्टाफ ऐकत नसेल, मग चित्ता सर्व दुर्गानी, किंवा नैसर्गिक आपत्ती किंवा कोरोना सारखी महामारी, मग चित्ता सर्व दुर्गानी, आपलं मन आपलं ऐकत नसेल, तर या सर्व संकटांमध्ये मग चित्ता सर्व दुर्गानी मग प्रसादात तरिष्यति. ज्यावेळेला आपण या संकटांमध्ये चित्त भगवंताच्या चरणी लावतो, भगवंताच्या नामस्मरणामध्ये, हरिभक्तांच्या संगतीमध्ये लावतो, हरिकथा श्रवण करण्यामध्ये लावतो, त्यावेळेला काय होतं? मग प्रसादात तरिष्यसि. माझ्या कृपेने तू पार होशील, तरुण जाशील. तरिष्यसि हा दुःखाचा भवसागर आहे. कोणालाही दुःख संपलेले नाहीत. सर्वाधिक श्रीमंत व्यक्तीपासून ते सर्वाधिक कंगाळ व्यक्तींना दुःख ही आहेतच. आणि भगवंताच्या कृपेने ज्यावेळेला हरिनाम हरिकथा आपण घेतो त्यावेळेला ही संकट तरून जातात, असं भगवंत या श्लोकात सांगत आहे. परंतु काही लोक घमेंडखोर असतात, काही लोक अहंकारी असतात. अथ चेतो अहंकारान. परंतु तू जर अहंकारवश, मी का श्रीकृष्णाचं ध्यान करावं, मी का त्यांचं नामस्मरण करावं, माझा हे देव आहे, माझा त्यो देव आहे, त्यांनी मला पैसा मिळेल, त्यांनी मला लॉटरी लागल, त्यांनी माझं उत्पन्न वाढेल, त्यांनी माझ्या मुलाचं लग्न होईल, त्यांनी माझ्या मुलीचं लग्न होईल, तर अशा अहंकाराने न श्रोष्यशी विनाशेही. आणि जर तू माझा ऐकला नाहीस तर तुझा विनाश होईल, असं भगवान श्रीकृष्ण सरळ सरळ अर्जुनाला धमकी दिल्यासारखं वाटतंय. धमकी नाही आहे, ते सत्य आहे, वास्तव आहे. न श्रोष्यशी विनश्यशी. तू जर माझं ऐकलं नाहीस ना अर्जुना, तुझा विनाश होईल. बस. किती
पोट तिडकीनं भगवंत सांगतात बघा, किती कळवळून भगवंत सांगतात बघा, तू जर माझा ऐकला नाहीस ना अर्जुना, तर तुझा विनाश होईल, बस, बाकी काही नाही. आणि काय ऐकत नाही? अहंकारामुळं, मीपणामुळं, घमेंडमुळं लोक ऐकत नाहीत भगवंताचं. म्हणून प्रत्येक परिस्थितीमध्ये भगवंताचं नामस्मरण करावं. पुढचा श्लोक 59. यद अहंकारमाश्रित्य न शोस्य इति मन्यसे मिथ्येष व्यवयायस्ते प्रकृतीस्त्वां विनोष्यसि. आणि माझ्या निर्देशनानुसार जर तू युद्ध केले नाहीस, कार्य केले नाहीस, तर तू मार्गभ्रष्ट होशील आणि नंतर तू पुन्हा तेच काम करशील. म्हणजे आपण जर भगवंताचं ऐकलं नाही तर आपलं पतन होतं. आणि आज तेच झालेलं, आपण जे दुःख भोगत आहोत ते त्याच्यामुळेच भोगत आहोत की आपण भगवंताचं ऐकत नाही, त्याच्यामुळे दुःख भोगतो. सर्वसाधारणपणे ज्यावेळेला मुलं आईवडिलांचं ऐकत नाहीत त्यावेळेला त्यांचा विनाश होतो, सर्वसाधारणपणे. तर त्यामुळे आपण श्रीकृष्णांचं ऐकावं, ते आपले खरे माता पिता आहेत. श्रीकृष्ण माझा विसावा, कृष्ण माझी माता, कृष्ण माझा पिता, कृष्ण आपले माता पिता. पुढचा श्लोक. तर अशा प्रकारे भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला निक्षून सांगत आहेत की तू मोहवश होऊन माझं आज्ञा टाळू नकोस, अवज्ञा करू नकोस, तू माझं ऐक. एक आई ज्याप्रमाणे आपल्या मुलाला अत्यंत कळवळीनं सांगत असते, बाबा मोबाईलचे गेम जास्त खेळू नकोस, क्रिकेट जास्त बघू नकोस, अभ्यास कर आता तू. त्या प्रकारे भगवान श्रीकृष्ण सांगत आहेत. मुळात श्रीकृष्णाचा हा स्वभाव असल्यामुळे आपल्यात तो आलेला आहे. मुळात श्रीकृष्णाचा स्वभाव असल्यामुळे आपल्याकडे तो आलेला आहे. चांगलं वाग, चांगलं बोल, ज्या प्रकारे आई बोलत असते त्या प्रकारे भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला सांगत आहेत. पुढचा श्लोक. तर याच्यामध्ये 61 पासून ते 63 पर्यंत भगवंत जे आहेत ते परमात्म्याविषयी ज्ञान देत आहेत. ईश्वर सर्वभूतानां हृद्देशे अर्जुन तिष्ठति भ्रामयन् सर्वभूतानि यंत्ररूढानि मायया. हे माया देवीने बनवलेलं यंत्र आहे, याच्यावरती भगवान श्री कृष्ण ईश्वर परमात्म्याच्या रूपाने बसलेले आहेत. ओरिजिनल सीसीटीव्ही कॅमेरा भ्रामयन सर्वभूतानि, सर्वांचं भ्रमण निर्देशित करत आहेत. कोण काय करतंय, कोण काय नाही करत, कोण काय करतंय, कोण काय बोलतंय, कोण काय विचार करतंय, याचाही भगवंत सूक्ष्मोक्षपणे अनुभव घेत आहेत, पाहत आहेत, बघत आहेत, निरीक्षण करत आहेत, आपल्या सोबतच आहेत. हा ओरिजिनल सीसीटीव्ही कॅमेरा. भगवंत जे आहेत हा ओरिजिनल सीसीटीव्ही कॅमेरा सर्वांच्या हृदयामध्ये आहे. भ्रामयन सर्व, तुम्ही म्हणत असाल माझ्या डोक्यात काय विचार चाललाय प्रभूजींना कळणारच नाही, फार उशीर बडबड करतात, किंवा किती खर्च करायचा, हा या लोकांसाठी किती डेटा पॅक मारायचा. एक सेकंड. तर असा विचार करावा लागतो आपण. मग पुढच्या श्लोकामध्ये कृष्ण सांगतात, 62 श्लोकामध्ये भगवंत सांगत आहेत. नेक्स्ट. मग काय करायचंय? तमेव शरणम गच्छ सर्व भावेन भारत. हे भरतवंशी अर्जुना, तमेव त्या परमात्म्याला तू शरणागत जा. त्यामुळे काय होईल? प्रसादात पराम शांती, त्यांच्या कृपेने तुला शांती प्राप्त होईल. स्थान एकदम निवांत असं अढळ स्थान प्राप्त होईल, जे ध्रुव महाराजांना प्राप्त झालं. आणि ते कसं असेल? प्राप्स्यसी, कसं प्राप्त होईल? शाश्वतम, तिथून तुला कोणी हलवणार नाही. ती जी शांती असेल ती चिरशांती असेल. कुठली शांती? भगवंतांच्या शरणागतीमध्ये. आणि बाकीच्या सर्व आर्थिक शांती, कौटुंबिक शांती या सगळ्या चलबिचल असतात. कमळाच्या पानावरती थेंब पडल्यानंतर असं असतं ना, कमल दल जल जीवन तलमल, त्या प्रकारे असतात. 63. आणि मग पुढे भगवंत सांगतायत की
हे अर्जुना, मी तुला हे सर्व तत्वज्ञान सांगितलेलं आहे. इति ते ज्ञानमख्यातम गुह्यात गुह्यतरम मया विमृश्यैत तद एषेन यथेच्छति तथा कुरु. तर भगवंत म्हणतात, तुला मी गुह्यतर असं हे ज्ञान तुला मी सांगितलं. तर गुह्य ज्ञान काय आहे? की मी शरीर नाही, आत्मा आहे. गुह्यतर काय आहे? भगवान परमात्मा हृदयामध्ये जो आहे त्याच्यावरती ध्यान करणे. आणि हे अर्जुना, आता तू ठरव काय करायचंय. साधारण 45 मिनिटं लागली होती संपूर्ण भगवद्गीता सांगण्यासाठी. हा श्रीकृष्ण अर्जुन संवाद जो आहे तो साधारण 45 मिनिटाचा आहे. आणि शेवटी श्रीकृष्ण म्हणतात, यथेच्छसी तथा कुरु, तुला जे करायचंय ते कर. भगवंत अर्जुनाला जबरदस्ती करत नाही. तू असं करण्यात तर तुला मी माझं सुदर्शन चक्र सोडून तुला ठार मारतो, तसा अधिकार आहे भगवंताचा. परंतु भगवंत तसं करत नाही. भगवान म्हणतात, यथेच्छसी तथा कुरु. कारण प्रेम करण्यासाठी स्वतःची इच्छा लागते. जबरदस्ती मी कोणाच्या डोक्याला बंदूक लावून म्हणू शकत नाही, तो हरे कृष्ण म्हण, नाही तर तुझी गत काही खरी नाही, तुला मी गोळी घालेन, असं होऊ शकत नाही. स्वेच्छेने म्हटलं पाहिजे. त्याला म्हटलेलं आहे भक्ती. म्हणून कृष्ण अर्जुनाला स्वातंत्र्य देत आहे. पुढचा श्लोक. मग भगवान श्रीकृष्ण जे आहेत, गुह्यतर ज्ञान झाल्यानंतर गुह्य सर्व गुह्यतम अनुभूय, आणि पुन्हा भगवंतांना राहवत नाही, कळवळून पोट तिडकीने भगवान म्हणतात, सर्व गुह्यतम अनुभूय. आता सर्वात गुह्यतम सुपरलेटिव्ह डिग्री, पॉझिटिव्ह, कंपॅरेटिव्ह आणि सुपरलेटिव्ह डिग्री. आता सर्वात गुह्य ज्ञान, सर्वोत्तम गुह्य ज्ञान, सर्व गुह्यतम अनुभूय शृणु मे परमं वच. माझं परम वचन तो आहे. कृष्णाचं प्रत्येक वचन परम असतं, परंतु कृष्ण म्हणतात परम वचन. इष्टसी मे दृढमिती, तू माझा प्रिय आहेस, त्यामुळे तुला मी सांगते. ततो वक्ष्यामि ते हितम, तुझ्या हितार्थ सांगत आहे. यात भगवंताचा काही स्वार्थ नाही. ज्या प्रकारे एखादी आई मुलाला संस्कार घडवित असते, त्यात तिचा काही स्वार्थ नाही, त्या मुलाचं कल्याण होत असतं. एखादा डॉक्टर जर पेशंटला म्हणत असेल, माझ्याकडे ये, तुझा मी आजार बरा करतो, या डॉक्टरचं काही नाही, हे सगळं हित त्या मुलाचं आहे. पुढचा श्लोक. तर काय आहे? मन्मना भव मद्भक्तो मद्याजी माम नमस्कुरु माम वैश्यसि सत्यम ते प्रतिजाने प्रियोसी मे. माझा भक्त बन, मला नमस्कार कर, माझं पूजन कर, आणि मी तुला सांगतो अशा प्रकारे तू मला अत्यंत प्रिय होशील. हे भगवद्गीतेचं महावाक्य आहे. या श्लोकावरती संपूर्ण भगवद्गीता आधारित आहे. कारण हे दोनदा येतं. तुम्ही दाखवू शकता का 9.34? तर 9व्या अध्यायात एकदा आलेला आहे बघा हा श्लोक. 9.34. मन्मना भव मद्भक्तो मद्याजी माम नमस्कुरु माम वैश्यसि सत्यम ते युक्त्वैवं मत्परायण. तर तू माझा भक्त बन, तू माझी भक्ती कर, आणि अशा प्रकारे तो सदैव माझं चिंतन कर. मन्मना भव मद्भक्तो मद्याजी माम नमस्कुरु माम वैश्यसि युक्त्वैवं आत्मानं मत्परायण. माझा भक्त बन, माझी पूजा कर, मला नमस्कार कर. किती वेळा भगवंत सांगत आहेत. आणि तरी सुद्धा काही मूर्ख लोक म्हणतात की भगवद्गीतेचा सारांश म्हणजे कर्मयोग, कर्म हीच पूजा आहे, आणि हे आणि ते. असं नाही. भगवद्गीता म्हणजे भगवंताचा भक्त बनणे. कृष्ण वारंवार बजावून सांगत आहे. दाखवा 18.66 पुन्हा. तर 65 दाखवा. 18.65 आता दाखवलेलं. मन्मना भव मद्भक्तो मद्याजी माम नमस्कुरु माम वैश्यसि सत्यम ते प्रतिजाने प्रियोसी मे. तू जर मला प्रिय व्हायचं असेल तुला, तर माझा भक्त बन, मला नमस्कार कर. मद्याजी, आजच मला शरण आहे, असं नाही उद्या परवा म्हातारं झाल्यावर, आमच्या मुलांची लग्न झाल्यानंतर नाही, आता. तर तू मला प्रिय होशील. अर्जुन म्हणतो, कसं कसं तुमचं भक्त बनायचंय, काय करायचं, प्रॅक्टिकल ऍक्शन सांगा.
थेरॉटिकल सांगू नका भक्त बन, असं कर, हे कर, ते कर, हम कर, तेव कर. नाही नाही, मला ऍक्शन काय सांगा, मी काय करू, आता काय करू सांगा, मी ते करतो. बोला पुढचा श्लोक. तर याच्यामध्ये भगवंत सांगतात, सर्वधर्मान् परित्यज्य मामेकं शरणं व्रज अहं त्वां सर्व पापेभ्यो मोक्षयिष्यामि मा शुचः. तर हा जो श्लोक आहे 66वा, हा भगवद्गीतेचा ऍक्शन प्लॅन आहे, काय करायचं हा सारांश आहे. 65 आणि 66 हा भगवद्गीतेचा सार आहे. गीता वाचल्यावर आपण काय करायचं याचं वर्णन या श्लोकामध्ये दिलेलं आहे. सर्व धर्मान परित्यज्य म्हणजे काय, की तुला जे काही आतापर्यंत सांगितलं, कर्मयोग, ज्ञानयोग, सकाम कर्मयोग, निष्काम कर्मयोग, अष्टांग योग, ध्यान योग, जे काही आहे ते सगळं गुंडाळून बाजूला ठेव. मग माम एकम शरणम व्रज, फक्त मला एकट्याला शरण येतो. आणि मग हे सगळं मला पाप लागलं तर ह्यांना मारण्याचं, त्यांना मारण्याचं, हे ते माझे कुलदेवता आहेत किंवा शेजारी नाव ठेवतील, अहम त्वाम सर्व पापेभ्यो, मी तुला सर्व पापातून मुक्त करेन. मोक्ष इष्यामी, तुला मी मोक्ष देईन. मा शुच, तू भयभीत होऊ नकोस, तू घाबरू नकोस, तू शोक करू नकोस, तू चिंतित व्याकुळ होऊ नकोस, मी तुझा उद्धार करेन, फक्त तू मला शरण ये. हा आहे भगवद्गीतेचा सार, सर्व गुह्यतम. आणि ज्या प्रकारे द्रौपदीनं कौरवांच्या सभेमध्ये दोन्ही हात वर करून भगवंतांना पुकारलं, अग्रे कुरुनाम अथ पांडवानाम दुःशासनेना ऋतवस्त्र केशा कृष्णात दाक्रोशदानंदनाथा गोविंद दामोदर माधवेती, गोविंद दामोदर माधवेती, गोविंद दामोदर माधवेती. द्रौपदीच्या समोर कौरव पांडव सगळेच बसले होते, भीष्म पितामह वगैरे. दुःशासनेना ऋतवस्त्र केशा, दुःशासन 10,000 हत्तीचं बळ घेऊन त्यांचे वस्त्र आणि केश ओढत होता. आणि त्यावेळेला कृष्णात दाक्रोश अनन्यनाथा, कृष्णा जी द्रौपदी आहे हिनं आक्रोश केला. एक असतो अन्यनाथ, कोण कोण, आपली पती पत्नी पैसा LIC वगैरे सगळे अन्यनाथ मध्ये येतात. देवी देवता पूजा अर्चना, शेजारी पाजारी मित्र मंडळी, हे सगळे अन्यनाथामध्ये येतात. आणि अनन्यनाथ कोण आहे, गोविंद दामोदर माधवेती, गोविंद दामोदर माधवेती. कृष्णा तदाक्रोश, कृष्णा म्हणजे द्रौपदीनं आक्रोश केला. ती काय मूळ रडत नव्हती, ती ओक्साबोक्षी पण नाही, ती जोर जोरात रडत होती. जसं मी पूर्वीच तुम्हाला सांगितलं होतं, रडण्याचे विविध प्रकार आहेत. आणि हे आक्रांत करत होते, कृष्णासाठी आक्रोश करत होती. आणि ही जी द्रौपदी आहे अशा प्रकारे शरणागतीचं सर्वोत्तम लक्षण सांगते. आणि भगवंत अशा प्रकारे भगवद्गीतेचा समारोप करतात. पुढं 67 ते 71, 66 ते 71 या श्लोकांमध्ये भगवंत सांगतात की गीतेचा प्रचार तुम्ही दुसऱ्यांना करा, इतरांना सांगा. 67 आहे का? ते म्हणतात की ये इदम, हे जे ज्ञान आहे तुम्ही इतरांना सांगा. इदम ते ना तपस्काय ना भक्ताय कदाचन, जे अभक्त आहेत त्यांना हे ज्ञान सांगू नये, नास्तिकांना सांगू नये. 68, मग ते कुणाला सांगायचं, तर कृष्ण सांगतात हे जे ज्ञान आहे, य इमं परमं गुह्यं मद भक्तेव सिद्धा सती, भक्ती मयी परा कृत्वा मामी वैशत संशय. आणि हे जर ज्ञानाचं तू पालन केलंस तर तू माझ्याकडे येशील, याच्यात मुळीच संशय नाही. 69, मग हे सांगायचं कोणाला आहे, जो हे ज्ञान इतरांना देतो, नच तस्मान मनुष्यशी कश्चिन मे प्रियकृत्तमा भविता नचेत तस्मादः प्रियतरो भुवी. की जो हे ज्ञान भगवद्गीतेचं इतरांना देतो, म्हणजे काय, भगवद्गीतेचं हे जे अद्वैत ज्ञान आहे, अव्ययी ज्ञान आहे,
म्हणजे जसं हरीश नारपूर सांगत होते आपल्या की गीता वाचली पाहिजे, गीतेवरती प्रवचनं आयोजित केली पाहिजे, गीतेचा प्रचार आणि प्रसार केला पाहिजे, तर तो व्यक्ती भगवंतांना अत्यंत प्रिय होतो. आणि आधुनिक कालखंडामध्ये जगद्गुरु स्वामी प्रभुपादांनी गीतेच्या करोडो प्रती वितरित केलेल्या आहेत. ते भगवंतांना अत्यंत प्रिय आहे. पुढे 70. म्हणून अध्यक्षच्या इमं धर्मं संवादमयो ज्ञान यज्ञ तेनाहम इष्ट्य साम्यति मे मत. आणि जो कोणी व्यक्ती, म्हणजे आता झूमवर सुद्धा जे 175 लॉग इन झालेले आहेत, किती असतील काय माहिती, एकेका घरात 2-2 तरी असतील, ह्या सर्वजण, तर ते जे आहेत तो माझे पूजन करत आहे बुद्धीद्वारे. पुढचा श्लोक 71. आणि त्याच्यामध्ये भगवंत सांगत आहे, श्रद्धावान अनसूयश्च शृणुयात अपि यो नर स्वविमुक्त शुभान लोकान प्राप्नुयोत पुण्य कर्मना. जे लोक केवळ याचं श्रवण करतात ते अत्यंत भाग्यवान लोक आहेत, त्यांना भगवंताचं पुण्य मिळतं, भक्ती मिळते. पुढचा श्लोक. आणि मग आता अर्जुन काय म्हणतो बघा. अर्जुनाने संपूर्ण गीता वाचल्यानंतर तुमचं असं झालंय का बघा, स्वतःला चेक करा तुम्ही. 18 दिवसात तुम्ही काय केलं, पुढचं पाठ का मागचं सपाट. रात्रभर वाचली गीता आणि सकाळी पुन्हा तोच प्रश्न, कुणाचं पूजन करायचं, काय झाले नेमकं चेक करा. आता अर्जुनाची ही अवस्था आहे, तुमची काय अवस्था आहे बघा. अर्जुन वाच, नष्टो मोहा स्मृतिर्लब्ध्वा तत्प्रसादान् मया अच्युत स्थितोऽस्मि गत संदेह करिष्ये वचनं त्वया तव. की हे भगवान, नष्टो मोह, माझा मोह नष्ट झालाय, स्मृतिर्लब्ध, मला माझं ज्ञान प्राप्त झालं, तत्प्रसादान् मया अच्युत. हे अच्युत भगवंता, तुमच्या कृपेने मला ते प्राप्त झाले, आपल्या कृपेने काय होत नाही. स्थितोस्मी गत संदेह, माझा संपूर्ण संदेह गेलेला आहे आणि मी आता स्थिर स्थावर झालेलो आहे. करिष्ये वचनं तव, तुम्ही जे सांगितलं ना ते वचन मी करेन, माझं वचन बाजूला ठेवेन आणि तुम्ही जे सांगतात तेवढंच करेन. तर याला म्हटलेलं आहे भगवद्गीता समजली. जे भगवंत सांगतात तेवढंच करायचे आणि भगवंत जे नको म्हणतात ते करायचं नाही, संपला विषय. भगवद्गीता त्यालाच समजली. पुढचा श्लोक. आणि पुढे अर्जुन सांगत आहे 73 मध्ये, हरे कृष्ण हरे कृष्ण. यासाठी मी सांगितलं होतं सगळ्या स्लाइड बनवायचं. 71 आहे. हा 73. हरे कृष्ण 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 हरे हरे. अच्छा आहे 73. 72 काय होतं. हा तर 72 काय आहे. हा, कच्ची देतो श्रुतम पार्थ त्वयि काग्रेण चित्तसा. ठीक आहे, चला 74 दाखवा. आता अर्जुन, संजय म्हणतो, संजय सांगायला विसरू नका, धृतराष्ट्राला सांगत आहे, इत्यहं वासुदेवस्य पार्थस्य च महात्मना संवादम इमं श्रवणम अद्भुतम रोमहर्षणम. मी पण ऐकलं, माझे रोमांच कंपाशी उभे राहिले पुढे. आणि ते काय काय झालं ते सांगतायत. संजय सांगते धृतराष्ट्राला, पालत्या घरीवर पाणी, आंधळ्याला आरसा दाखवून काय फायदा. व्यास प्रसादात श्रुत्वदान, हे मी व्यासदेवांच्या कृपेने मी ऐकलं. एतावानेत गुह्यम अहम परम, हे परम गुह्य ज्ञान व्यासदेवांच्या कृपेने ऐकलं. व्यासदेव संजयाचे गुरु होते, तसं आपण हे ज्ञान प्रभुपाद आणि त्यांच्या प्रतिनिधींच्या कृपेने ऐकलेलं आहोत. योगम योगेश्वरात कृष्णा साक्षात कथयता स्वयं, स्वयं भगवान श्रीकृष्णांनी हे सांगितलेलं आहे, ते मी ऐकलेलं आहे. कुणामुळे, माझे गुरुदेव व्यासदेवांमुळे. तसं आपण श्रील प्रभुपाद आणि त्यांचे प्रतिनिधी जे गुरु आहेत त्यांच्याकडून आपण हे श्रवण केले. चला पुढे 76. राजन संस्मृत्य संवादम इमं अद्भुतम केशवार्जुनयोः पुण्यम हृष्यामि च मुहुर्मुहुः. हे राजा धृतराष्ट्र, वारंवार ते स्मरण करून माझं हर्ष होत आहे, हर्षोल्लास होत आहे, मला फार आनंद होत आहे. तेच ज्ञान धृतराष्ट्र पण ऐकला. पण धृतराष्ट्र वाटलं, का बरे कृष्ण अर्जुनाला युद्धासाठी प्रत्युत करत आहे, काय गरज आहे एवढं सगळं करायची.
असं धृतराष्ट्र वाढत होतं. काही लोक भगवद्गीता वाचल्यावर ते करतात, काय गरज आहे, घरात गीता ठेवणे भांडण होते, चांगलं नसतंय ते. असे काही मूर्ख लोक असतात धृतराष्ट्राच्या प्रवृत्तीचे, अजिबात गीतेला हात लावत नाही. आणि संजय सारखे लोक असतात ते गीता ऐकून भक्त बनतात. तुम्ही ठरवा धृतराष्ट्र व्हायचा का संजय व्हायचा. पुढचा श्लोक. आणि ते सांगत आहेत, तच्च संस्मृत्य संस्मृत्य रूपम अति अद्भुतम हरे विस्मयो ये महान राजन दृश्यामीच पुन्हा पुन्हा. मला अत्यंत आनंद होत आहे, वारंवार आनंद होत आहे, म्हणून माझा निष्कर्ष आहे, शेवटी ते सांगतात, हा भगवद्गीतेचा शेवटचा श्लोक आहे. माझा निष्कर्ष आहे, यत्र योगेश्वर कृष्णो यत्र पार्थो धनुर्धर तत्र श्रीर्विजयो भूतिर ध्रुवा नीतिर्मतिर्मम. ज्या ठिकाणी योगेश्वर भगवान श्रीकृष्ण आहेत आणि जिथं त्यांचा अनुयायी अर्जुन सखा आहे, भक्त आहे, तिथे सर्वस्व आहे. काय काय? तत्र श्रीर्विजयो, तिथे श्री म्हणजे संपत्ती, ऐश्वर्य, धनदौलत, विजय, तिथंच सर्व प्रकारचा विजय आहे. आणि तिथेच ध्रुव, निश्चय, दृढ निश्चय आहे. आणि काय? मती, नीती, आचार, विचार, नैतिकता, सर्व काही या दोघांच्या संयोगामध्ये आहे आणि असतं आणि असेल. त्यामुळे आपण जर या श्रीकृष्ण अर्जुन संवादामध्ये युक्त झालो आणि त्यांचा संवाद आपल्या जीवनात आचरणात आणण्याचा प्रयत्न केला, तर आपल्याला सुद्धा खऱ्या अर्थाने श्री म्हणजे भक्ती प्राप्त होईल. खऱ्या अर्थाने आपला मानवी जीवनामध्ये संघर्षातून विजय प्राप्त होईल. खऱ्या अर्थाने आपण दृढनिश्चयी होऊ, खऱ्या अर्थाने आपण नीतिवान होऊ, खऱ्या अर्थाने आपण मतिमान होऊ, बुद्धिमान होऊ, आणि खऱ्या अर्थाने आपण जे आहे मम धर्म. परमपूज्य लोकनाथ स्वामी महाराज हा शब्द सांगतात. भगवद्गीतेचा पहिला शब्द दाखवा, धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे. पहिला शब्द दाखवा, 1.1. तर लोकनाथ स्वामी महाराज हे वाक्य वापरतात. धृतराष्ट्र धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे समवेता युत्सव मामकः पांडवाश्चैव किमकुर्वत संजय. धर्म हा पहिला शब्द आहे. शेवटचा शब्द दाखवा, 18.78. स्लाइड मध्ये पण असेल बघा कदाचित. हा, आणि शेवटचा श्लोक आहे मम. हा मम धर्म आहे, हा भगवंताचा धर्म आहे, हा भागवत धर्म आहे. भगवंतांना शरणागत होणे, त्यांचा भक्त बनणे, त्यांचं पूजन करणे, नामस्मरण करणे आणि त्यांनी जे सांगितले ते करणे, त्यांच्यासाठी सर्वसंग परित्याग करून शरणागत होणे, अशा रीतीने सफळ संपूर्ण होते ही भगवद्गीता. ही कथा ऐकल्यानंतर आपल्या जीवनाचा उद्धार होतो. आणि आपण ही कथा ऐकल्यानंतर ओतू नये, मातू नये, घेतलेला वसा टाकू नये. ही साठा उत्तराची कहाणी सफळ संपूर्ण आणि आपण सदैव साधू संघामध्ये राहणे हाच याचा सारांश आहे. धन्यवाद. हरे कृष्ण.